Hello friends, this is Anup Nagpure and I welcome to all to our BPD class. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित आहे की आपण बीपीडीचा जो सिलेबस होता तो कव्हर केला होता की बीपीडीच्या सिलेबसमध्ये जेई साठी लागणारे टॉपिक फक्त आणि फक्त जेई साठी लागणारे टॉपिक आपण या सिलेबसमध्ये कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये कोणते कोणते बीट्स आणि टॉपिक आपण कव्हर करणार हे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं होतं. ओके, आज या व्हिडिओपासून आपण चालू करतोय त्याचा पहिला चॅप्टर म्हणजे युनिट नंबर 1, कन्व्हेन्शन्स ऑफ सिम्बॉल. सो फ्रेंड्स, कन्व्हेन्शन्स ऑफ सिम्बॉल हा असा एक चॅप्टर आहे ज्यामध्ये मला तरी असं वाटतं की एक क्वेश्चन तरी एक्सपेक्ट केल्या जातील या येणाऱ्या टीपीएच्या किंवा WRD किंवा PWDच्या एक्झाममध्ये. जसं की बीपीडी मध्ये काय की कन्व्हेन्शन्स ऑफ सिम्बॉल इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल अँड दिस चॅप्टर बेसिकली डिपेंड अपॉन द IS कोड. यामध्ये ना आपल्याला काय की एक IS कोड रेफर करायचा आहे किंवा एका IS कोड मधनं गो थ्रू करायचं आहे आणि त्या IS कोडच्या बेसिसवर आपण डिपेंड करतो हा कन्व्हेन्शन्स ऑफ सिम्बॉल. यामध्ये IS कोड 962 1967 आपल्याला गो थ्रू करायचा आहे. म्हणजेच काय 962 1967 मध्ये ज्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन येणाऱ्या पेपरमध्ये एक क्वेश्चन साठी तरी विचारला जाऊ शकतं. आता खरं तर IS 962 मला तरी असं वाटतं की सगळ्या लोकांनी डाउनलोड करून त्यामधनं गो थ्रू करा. ज्या लोकांकडे IS 962 नसेल त्यांनी मला व्हॉट्सअप करा. तुम्ही मला 9096985587 या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. सो आय कॅन शेअर द 962 इंडियन स्टँडर्ड कोड विथ यू ऑल आणि त्यामधनं एकदा गो थ्रू केल्यानंतर तुमचा युनिट नंबर 1 हा परफेक्ट होईल. म्हणजेच काय, जिथे तुम्हाला एक क्वेश्चन हा विचारण्याचे चान्सेस आहेत म्हणजे 2 मार्क्स 100% इथे तुमचे फिक्स्ड होतील. एक लक्षात घ्या, मार्क्स खूप छोटे आहेत पण याचा अर्थ असा नाही की त्याचं इम्पॉर्टन्स नाही, कारण इथे आपल्याला 0.5 0.1 0.1 2 प्रत्येक एका पॉइंटचा इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही पण बघितलंय की याआधी आपले छोट्या छोट्या मार्काने किंवा छोट्या छोट्या एका सिली मिस्टेकने नंबर गेलेले आहेत किंवा काही लोकांच्या पोस्टिंग गेल्या, काही लोकांची रँक गेलेली आहे. त्यामुळे हा एक जरी क्वेश्चन यावर कन्व्हेन्शन्स ऑफ सिम्बॉलवर येत असेल सो त्याचा एक इम्पॉर्टन्स वेगळा असेल त्या पर्टिक्युलर पॉइंटसाठी. सो आय रिक्वेस्ट यू ऑल, प्लीज गो थ्रू द IS कोड 962 1967. ज्यांनी हा IS कोड प्रॉपर वाचला त्यांना 100% एक क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल. आता बघा 962 चे खरं तर पर्पजेस काय आहे, कारण 962 मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, कशाचे चान्सेस आहेत. सो बघा, पर्पजेस ऑफ 962 1967 IS कोड काय सांगतो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इट गिव्स द साइज ऑफ स्केल और इट गिव्स द स्केल साइजेस. नॉर्मली काय की आपण नंबर ऑफ प्लान्स काढतो, नंबर ऑफ ड्रॉइंग्स काढतो, त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ स्केल यूज करावे लागतात. मग या स्केल यूज करताना कोणत्या कोणत्या केसेसमध्ये कोणत्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये या स्केल यूज करायच्या, कशा यूज करायच्या, कोणत्या वेने करायच्या, हे सर्व दाखवण्याचं काम तुम्हाला IS 962 करेल. त्यानंतर त्यामध्ये करणं होणारी ड्रॉइंग आणि त्याच्या संदर्भातलं लेटरिंग, कारण लेटरिंग करणं हे फार इम्पॉर्टंट आहे आणि आपण लोकांनी डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगमध्ये लेटरिंग कसं केलं जातं हे ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. याची सुद्धा माहिती तुम्हाला IS 962 मध्ये मिळेल. माझ्या संदर्भात जर बघायचं झालं तर लेटरिंग इज नॉट बी दॅट मच इम्पॉर्टंट पार्ट. मी लेटरिंगवर फार फोकस करणार नाही, कारण तो माझ्यासाठी मला तरी वाटतं की हा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्याकडे टाइम कमी आहे, खूप कमी वेळेत आपल्याला क्वालिटी सिलेबस स्टडी करायचा आहे. त्यामुळे त्या क्वालिटी सिलेबससाठी क्वालिटी पर्पजेसच फक्त मला असं वाटतं की आपण घेतलेलं बेस्ट राहील. त्यामुळे लेटरिंगवर फार फोकस करणं काही एवढं गरजेचं नाही किंवा त्यावर एखादा क्वेश्चन येईल का तर असं अपेक्षित मी करत नाही. ओके, त्यानंतर डायमेन्शन मेथड. आपण प्रत्येक वेळेला ड्रॉइंगमध्ये डायमेन्शन्स दाखवतो किंवा नंबर ऑफ डायमेन्शन्स दाखवतो. या डायमेन्शन्स दाखवण्याच्या काही क्रायटेरिया आहे, काही कंडिशन्स आहेत. मग डायमेन्शन्स दाखवताना आपण पॅरलल डायमेन्शन दाखवतो, सिरीज डायमेन्शन दाखवतो, सिंगल डायमेन्शन दाखवतो. तर हे डायमेन्शनिंग करताना हे कोणत्या वेने करता यायला पाहिजे किंवा कोणत्या केसमध्ये करता येतील हे सुद्धा तुम्हाला IS 962 1967च सांगू शकतो. नेक्स्ट इज द थिंग बट द
सिम्बॉल. आणि ॲज पर माय ओपिनियन दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सिलेबस. हा काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे सिलेबसचा. सिम्बॉल्स याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण येणाऱ्या पेपरमध्ये चान्सेस आहेत की नंबर ऑफ सिम्बॉल्स किंवा एखादा सिम्बॉल तुम्हाला दिलं जातील आणि त्या संदर्भातलं त्याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. सिम्बॉल खूप सारे आहेत. डोअरचे आहे, विंडोचे आहे, कॉन्क्रीट आहे, मॉर्टर आहे, ग्लास आहे, नंबर ऑफ सिम्बॉल्स आहेत. इलेक्ट्रिशियनचे सिम्बॉल वेगळे आहेत, प्लंबिंगचे सिम्बॉल वेगळे आहेत. हे सगळे सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्या सिम्बॉलवरनं तुम्हाला एक त्याचं ॲब्रिव्हिएशन विचारलं जाईल. सो दिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ॲज पर द जेई एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. त्यानंतर नेक्स्ट मेथड्स ऑफ प्रोजेक्शन. नेक्स्ट पर्पज काय, मेथड्स ऑफ प्रोजेक्शन. कोणत्या कोणत्या केसमध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रोजेक्शन कसे युटिलाइज करतो ते तुम्हाला हा चॅप्टर सांगेल. जसं की एखाद्या सेक्शन टाकताना लेफ्ट साईडला कोणता व्ह्यू असायला पाहिजे, राईट साईडला कोणता व्ह्यू असायला पाहिजे, बिलो द लाईन काय असायला पाहिजे, अबोव द लाईन काय असायला पाहिजे, अशा संदर्भाची सगळी माहिती देण्याच्या केसेसमध्ये मेथड्स ऑफ प्रोजेक्शन हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं मला वाटतं. नेक्स्ट, युनिट्स ऑफ मेजरमेंट्स इन ड्रॉइंग. सो कोणते कोणते युनिट्स आपण युटिलाइज करणार किंवा कोणते कोणते युनिट्स आपण वापरणार हे सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. पण तरीही मी याला जास्त फोकस करणार नाही. या केसमध्ये माझा सगळ्यात जास्त फोकस आहे तो आहे सिम्बॉल्सवर. त्यानंतर नेक्स्ट येतो मेथड्स ऑफ प्रोजेक्शन्सवर. ओके, मेथड्स ऑफ प्रोजेक्शन्स. आणि या बेसिक गोष्टींवर मी काय करतो, प्रॉपर फोकस करून आपल्याला पहिला जो युनिट आहे हा कंप्लीट करायचा आहे. सो मित्रांनो लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की IS 962 हा डाउनलोड करून घ्या. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप करून IS कोड मागवून घ्या. मी तुम्हा लोकांना IS कोड पाठवून त्यामधनं एकदा प्रॉपरली गो थ्रू करा, जेणेकरून तुम्हाला या चॅप्टरच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सिंपल गोष्टी आहे, वाचून सुद्धा समजू शकतं. जसं की आत्ता तुम्ही इथे बघत असाल तर एकदम सिंपल गोष्ट आहे बघा. फर्स्ट टेबल नंबर 5 काय इंडिकेट करतो ते लक्षात घ्या. टेबल नंबर 5 इंडिकेट करतो मित्रांनो की लाईन्स कशा असायला पाहिजेत. म्हणजे आपण ज्या वेळेला एखादी ड्रॉइंग काढतो किंवा एखादा प्लॅन ड्रॉ करतो त्यावेळेला नंबर ऑफ लाईन्सचा आपण यूज करतो. त्या लाईनचा यूज करताना त्या लाईनचं मिनिंग काय असतो किंवा त्या लाईनचं डिस्क्रिप्शन काय आहे हे बऱ्याचशा लोकांना माहित नाही. सिंपल आहे, जशी की ही एक लाईन दिसते तुम्हाला, दिस इज द कंटिन्युअस लाईन. याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस लाईन. आणि ही व्हिजिबल आउटलाईन असते किंवा हिला व्हिजिबल लाईन म्हणू शकतो. लक्षात घ्या, कंटिन्युअस आउटलाईन किंवा कंटिन्युअस थिक लाईन ही व्हिजिबल आउटलाईन असते जी कंटिन्युअस दिसेल. ओके. सिमिलरली बरेचदा तुम्ही लोकांनी अशा पद्धतीची लाईन यूज केलेली आहे जी की हिला पण तुम्ही काय म्हणताय, कंटिन्युअस लाईनच म्हणतो आपण. याला पण काय म्हणतोय, कंटिन्युअस लाईनच म्हणतो. पण या केसमध्ये ही कंटिन्युअस लाईन कशा फॉर्मॅटमध्ये यूज केली जाते तर इज कंटिन्युअस थिन स्ट्रेट विथ झिगझॅग नेचरने आपण ही शो करतो. म्हणजे एखाद्या बॉडीला किंवा एखाद्या फिगरला कंटिन्युएशन मध्ये दाखवण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या लाईनचा यूज करतो. नेक्स्ट आहे मित्रांनो डॅश लाईन किंवा डॅश थिक लाईन. आता बघा, डॅश थिक काय आहे, इट इज द हिडन आउटलाईन. ही कोणती लाईन आहे, हिडन आउटलाईन आहे. बघा इथे क्लिअर मेन्शन केलं आहे. आणि एक आहे डॅश थिन लाईन. दिस इज ऑल्सो द हिडन आउटलाईन ऑर द हिडन एजेस. सो आपण कधीही डॅश लाईन ज्या दाखवतो त्या हिडन पोर्शन साठी दाखवत असतो. एक्झॅक्टली बरोबर. जेवढाही हिडन पोर्शन आहे, सपोज टू बी एखाद्या वेळेला जर का आपण सपोज एखादी स्टेअरकेस वगैरे जर का युटिलाइज करत असेल, स्टेअरकेस जर का मी युटिलाइज करत असेल तर त्या केसमध्ये एखाद्या केसमध्ये जर का स्टेअरकेस युटिलाइज करत असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये हा पोर्शन मला जर हिडन दाखवायचा असेल तर मग मी डॅश लाईन यूज करेल. सो दॅट जो हिडन पोर्शन आहे इट इंडिकेट दॅट तो पोर्शन कसा आहे, हिडन आहे. ही लाईन ती इंडिकेट करते. ओके. त्यानंतर चेन थिन लाईन, जी नंबरचा जो दिसतो तो आहे चेन थिन लाईन. हा जो जी नंबर आहे चेन थिन लाईन, याचा अप्लिकेशन काय आहे, ही सेंटर लाईन म्हणून ओळखल्या जाते, लाईन ऑफ सिमेट्री म्हणून दाखवतात किंवा ट्रॅजेक्टरीज म्हणून दाखवतात. ओके. जी लाईन आहे जी आपण अशी शो करतो बघा, या केसमध्ये जी शो केली जाते
ओके, या केसमध्ये जी शो केली जाते त्याला म्हणतात चेन थिन लाईन, जी की सेंटर लाईन, लाईन ऑफ सिमेट्री किंवा ट्रॅजेक्टरीसाठी आपण ही यूज करतो. त्यानंतर जर का चेंज इन डायरेक्शन जर का असेल, बघा चेंज इन डायरेक्शन जर का असेल तर त्या केसमध्ये काय एच नंबरची लाईन दाखवतो, जी काय करते की कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज होत असेल किंवा कटिंग प्लेन जर दाखवायचं असेल तर आपण अशा पद्धतीची चेन थिन लाईन दाखवतो, चेन थिन. ओके, त्यानंतर चेन थिक लाईन आहे, इंडिकेशन ऑफ लाईन और सरफेस टू विच स्पेशल रिक्वायरमेंट अप्लाइज, जे नंबरची लाईन दाखवतो. त्यानंतर चेन थिन डबल डॅश, चेन थिन डबल डॅश नंबर दाखवतोय. म्हणजेच काय, अशा पद्धतीने ज्यामध्ये डबल डॅश दाखवला जातो ती यूज करतो आपण आउटलाईन ऑफ ऍडजसंट पार्ट, अल्टरनेटिव्ह अँड एक्स्ट्रीम पोझिशन फॉर मुव्हेबल पार्ट्स, सेंट्रोइडल लाईन, इनिशियल आउटलाईन प्रायर टू द फार्मिंग, पार्ट सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ द कटिंग. तुम्हाला याचे अप्लिकेशन लक्षात नाही ठेवायचे, तुम्हाला याचं मिनिंग लक्षात ठेवायचं, डिस्क्रिप्शन लक्षात ठेवायचं आहे. सो सपोज टू बी जर का पेपरमध्ये जर का अशा पद्धतीची लाईन आली, सो यू शुड नो दॅट की इट इज द डबल डॅश चेन लाईन. ओके, याला तुम्ही काय म्हणू शकता, डबल डॅश चेन लाईन किंवा चेन थिन लाईन. ओके, जर का सपोज टू बी या केसमध्ये जर का तुम्हाला लाईनिंग दाखवत असेल डॅश लाईन मध्ये आहे तर समजून जायचं दिस इज द डॅश लाईन. क्लिअर? आय होप की सिंपल पोर्शन आहे, तुम्ही यामधनं गो थ्रू करू शकता, म्हणून मी यावर जास्त फोकस करत नाही. एकदम सिंपल पोर्शन आहे, फार जास्त फोकस करायची गरज मला वाटत नाही. क्लिअर? यानंतर मित्रांनो आपण ज्या वेळेला डायमेन्शन दाखवतो तर डायमेन्शन दाखवताना नंबर ऑफ केसेसमध्ये डायमेन्शन दाखवतो. जसं की इथे तुम्हाला दिसतंय की सिंगल डायमेन्शन शो केलाय, म्हणजे दोन ऍडजसंट पॉइंट मधलं स्ट्रेट लाईन मधलं डिस्टन्स दाखवण्यासाठी आपण जे डिस्टन्स शो करतो ते या फॉर्मॅट मध्ये शो केलं जातं. लाईकवाईज दिस इज द डायमेन्शन लाईन, जी डायमेन्शन लाईन आपण यूज करतो सिंगल डायमेन्शन पर्पजेस साठी. ओके, सिंगल डायमेन्शन पर्पजेस साठी. सो दॅट या केसेसमध्ये काय लक्षात ठेवायचं, या केसेसमध्ये काय की जेवढेही सिंगल डायमेन्शन आपण दाखवतो त्याच्या एंडला जी आपण तिरकी लाईन मारतो त्याला म्हणतो टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे काय, तिथे त्या पर्टिक्युलर लाईनचा यूज टर्मिनेट होत आहे किंवा तिथे त्या लाईनचा यूज संपत आहे. म्हणजेच काय, या लाईनला आपण बोलणार डायमेन्शन लाईन. ओके, या लाईनला आपण बोलणार डायमेन्शन लाईन. आणि ही जी काही डायमेन्शन लाईन आहे, याला जर का तुम्हाला थांबवायचंय किंवा हिचा यूज थांबवायचा असेल तर दिस इज द कंडिशन आणि यालाच म्हणतात टर्मिनेशन. यालाच काय म्हणतात, टर्मिनेशन. आणि हे दाखवलं जातं सिंगल डायमेन्शन मध्ये. आता सपोज टू बी नंबर ऑफ डायमेन्शन असेल किंवा चेन डायमेन्शन असतील, सिरीज मध्ये डायमेन्शन आहे, चेन डायमेन्शन्स आहेत, तर या केसमध्ये मित्रांनो कसं दाखवलं जातं बघा, सिंपल केसेसमध्ये की नंबर ऑफ कंडिशन्स आहेत शो करण्यासाठी. यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या केसेसमध्ये डायमेन्शन दाखवता येतील तर बघा, या कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचंय की टर्मिनेशन जे आहे हे प्रत्येक कंडिशनला यूज करता येतात. म्हणजे मी इथे टर्मिनेशन यूज करेल, मी इथे टर्मिनेशन यूज करेल, मला इथे टर्मिनेशन यूज करता येतं. सो दिस इज द पार्ट ऑफ चेन लाईन. सो नंबर ऑफ पॉइंटला मी काय करतो, टर्मिनेशन मी यूज करू शकतो. ओके, म्हणजे हा जो टर्मिनेशनचा जो कन्सेप्ट आहे मी इथे वापरू शकतो. लक्षात येतंय? दिस इज द कन्सेप्ट ऑफ टर्मिनेशन. म्हणजेच काय, मी नंबर ऑफ लाईन्स जर का तिथे तुटत असतील तर त्या लाईनला इंडिकेट करण्यासाठी अशा पद्धतीच्या टर्मिनेशनचा यूज करू शकतो. क्लिअर? आणि याला म्हणतात चेन डायमेन्शन. याला काय म्हणतात, चेन डायमेन्शन. सिमिलरली पॅरलल डायमेन्शन जर का असतील, जर का पॅरलल डायमेन्शन शो करायची जर का वेळ येत असेल तर त्या केसमध्ये बघा मित्रांनो, याला तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये दाखवू शकता की बघा, टर्मिनेशन प्रत्येक एंड पासनं, म्हणजेच काय, याचं ओरिजिन जे आहे ते सेम राहणार आणि प्रत्येक वेळेला ओरिजिन पासनं त्याचं डिस्टन्स शो केलं जातं आणि त्या एंड पॉइंट्स पर्यंत हे डिस्टन्स शो केलं जातं.
यालाच म्हणतात पॅरलल डायमेन्शन्स. लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा कंडिशन विचारू शकतात. लक्षात राहील, याला काय म्हणतात पॅरलल डायमेन्शन्स. कायम लक्षात ठेवा, मी हायलाइट करून ठेवलंय. पॅरलल डायमेन्शनचा यूज कोणत्या केसमध्ये केला जातो. सिमिलरली रनिंग डायमेन्शन जर का असतील, रनिंग डायमेन्शन एकाच शो मध्ये तुम्हाला कंटिन्युअसली स्ट्रेट लाईन मध्ये डायमेन्शन दाखवायचे असतील तर मग याला म्हणतात आपण रनिंग डायमेन्शन. आणि रनिंग डायमेन्शन साठी आपण टर्मिनेशन यूज करत नाही. म्हणजे जे टर्मिनेशन तुम्ही इथे यूज केले होते बघा, जे टर्मिनेशन तुम्ही इथे यूज केले होते ते टर्मिनेशन तुम्हाला यूज करायची गरज पडत नाही. त्यासाठी रनिंग साठी आपण काय यूज करतो मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचा ॲरो यूज करावा लागेल आणि दिस इंडिकेट दॅट रनिंग. ओके, सो इट इज इंडिकेट दॅट रनिंग डायमेन्शन. हे काय इंडिकेट करतं, रनिंग डायमेन्शन इंडिकेट करतं. लक्षात राहील. ओके, सो arrow ahead it indicate that running dimension. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय की या IS कोड मधनं गो थ्रू करून नंबर ऑफ सिम्बॉल, त्याचे ॲब्रिव्हिएशन्स, त्याचा यूज काय काय होतो तो माहिती करून घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो विंडोजच्या केसमध्ये व्हर्टिकल सेंट्रल हंग जर असेल तर त्याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन हा या फॉर्मॅटमध्ये दाखवला जातो. लक्षात ठेवा, जर का व्हर्टिकल सेंट्रल हंग असेल तर त्याचा इंडिकेशन हे या फॉर्मॅटमध्ये दाखवलं जातं. ओके, त्यानंतर बघा लक्षात घ्या, नेक्स्ट केसमध्ये आहे व्हर्टिकल स्लाइडिंग, ज्यामध्ये व्हर्टिकल स्लाइडिंग या फॉर्मॅटमध्ये दाखवली जाते. आता बघा, जेवढेही विंडोज आहेत, हे जेवढ्याही विंडोज असतील, ओके, या विंडोजचे जेवढेही काही ते ॲब्रिव्हिएशन्स बनलेले असतील, म्हणजे ज्या केसमध्ये तुम्हाला व्हर्टिकल हंग दिसतं, व्हर्टिकल स्लाइडिंग दिसतं, हॉरिझॉन्टल सेंट्रल हंग दिसतं, टॉप हंग दिसतं, बॉटम हंग आहे, साइड हंग राईट हँड आहे, साइड हंग लेफ्ट हँड आहे, हे ज्या काही विंडोज आहे ह्या ऍक्च्युली दिसतात कशा किंवा प्रॅक्टिकलमध्ये अशा एक्झिस्टन्समध्ये आहेत का, त्याच्या संदर्भातचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये मी तुम्हाला या संदर्भात सगळी माहिती प्रॉपरली देणार की व्हर्टिकल हंग, व्हर्टिकल स्लाइडिंग, हॉरिझॉन्टल हंग, सेंट्रल हंग, टॉप हंग, बॉटम हंग, साइड हंग, लेफ्ट साइड, राईट साइड हंग हे असतात का किंवा कोणत्या केसमध्ये असतात. ओके, लक्षात घ्या, ज्या वेळेला या केसमध्ये ही विंडो जर असेल, ही विंडो आहे आणि जर का ॲरो असा असेल तर हा लेफ्ट साइडला येतो, कारण की दिस इज लेफ्ट अँड राईट, म्हणून याला साइड हंग लेफ्ट हँड म्हणतात. आणि जर का हाच ॲरो जर का राईट साइडला ड्रॉ होत असेल तर त्याला म्हणतो आपण राईट हँड साइड किंवा राईट हंग. क्लिअर. जर का हा बॉटमला येत असेल तर याला बॉटम हंग आणि टॉपला जात असेल तर टॉप हंग. लक्षात राहील. दिस इज अबाउट द विंडोज. आणि याच्या संदर्भातले जेवढेही प्रॅक्टिकल कंडिशन्स असतील, जेवढ्याही प्रॅक्टिकल केसेस असतील, तेवढ्याही प्रॅक्टिकल केसेस आपण लोक स्टडी करणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये, की अशा पद्धतीच्या जेवढ्याही विंडोज आहेत त्या खरंच एक्झिस्टन्समध्ये आहेत की नाही हे तुम्हाला मी क्लिअर करणार पुढच्या आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे, इट इज अबाउट द डोअर. कशा संदर्भात आहे? डोअरच्या संदर्भात. सो डोअरच्या केसमध्ये काय आहे की सिंगल लिफ, सिंगल स्विंग. सिंगल लिफ एकच आहे, सिंगल लिफ आणि सिंगल स्विंग म्हणजे एकाच साईडला फक्त स्विंग होतो. मीन्स काय आहे की हे डोअर एकच आहे आणि फक्त हे असंच रोटेट होऊ शकतं एकाच साईडला, त्याला काय म्हणतो आपण सिंगल स्विंग. पण हे जर का दोन्ही साईडला जर का होत असेल, म्हणजेच दोन्ही केसेस म्हणजेच मध्ये इकडे पण जात आहे, इकडे पण जात आहे, सिंगल स्लीप आहे पण दोन्ही साईडला ओपन होत आहे, या केसेसला आपण सिंगल लीफ डबल स्विंग असं म्हणतो. ओके, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की जे जुने पोलीस स्टेशन वगैरे होते, मूवीज मध्ये बघितलं की तो इन्स्पेक्टर जाताना जायचा त्यावेळेला अशा टाईपचा डोअरचा यूज व्हायचा, बरोबर ना. बघा
या टाईपच्या डोअरचा यूज होत होता नॉर्मली. त्यावेळेला अशा टाईपच्या डोअरचा तो जोराने फ्लॅप करत होता कंटिन्युअसली मागे पुढे. सो त्याला म्हणतो डबल लिप डबल स्विंग. सिमिलरली सिंगल लिप डबल स्विंग म्हणजे एकच लिप आहे पण दोन्ही साईडला जाईल कंटिन्युअसली, त्याला आपण काय म्हणतो सिंगल लिप. त्यानंतर आहे मित्रांनो डबल लिप सिंगल स्विंग. डबल लिफ आहे, दोन लिफ्ट आहेत पण एकाच साईडला ओपन होतात, फक्त इकडे आतमध्ये किंवा बाहेर दोनपैकी कुठेही. आणि डबल लिफ्ट डबल स्विंग म्हणजे काय, आतमध्ये बाहेर दोन्ही साईडला. ते पोलीस स्टेशनचा जो दिसते ना ते इन्स्पेक्टरच्या तो केबिन मध्ये जातो तेव्हा ते जोरात जायचा, जुन्या मूवीज मध्ये दाखवायचं भरपूरदा. सो दिस इज द डबल लिप डबल स्विंग. त्यानंतर स्लायडिंग फोल्डिंग डोअर अँड विंडोज. स्लायडिंग फोल्डिंग, स्लायडिंग हंग. स्लायडिंग हंग नॉर्मली काय की हे स्लायडिंग हंग कसे असतात याच्या संदर्भात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काही पिक्चर्स टाकले आहेत आणि त्या पिक्चर्स वरनं तुम्हाला क्लिअर होती की स्लायडिंग आणि फोल्डिंग डोअर्स कसे असतील. या संदर्भात हा 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 हे कसे असतात तर याच्या संदर्भातले मी काही छोटे छोटे पिक्चर्स टाकले आहेत, त्यावरनं तुम्हाला क्लिअर होईल की हे कोणत्या पद्धतीत ओपन होतात. त्यानंतर स्लायडिंग, स्लायडिंग टुवर्ड्स द वन साइड सिंगल साइड. फक्त एकाच साईडला जर का डोर ढकलल्या जात असेल म्हणजे नॉर्मली आपलं जे काही मेन गेट असतं, मेन जे घराचं गेट वगैरे असेल तर हे नॉर्मली या पद्धतीने असेल. जर का हे एकाच साईडने जर का ओपन होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो स्लायडिंग. आणि जर का दोन्ही साईडला जर का स्लायडिंग होत असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला दोन्ही साईडने ॲरो अहेड दाखवतो म्हणजे दोन्हीकडे ओपन होत आहे. रिव्हॉल्विंग डोअर, रिव्हॉल्विंग डोअर तुम्हाला माहित असेल की ते कंटिन्युअसली 4 पॉकेट तयार केले जातात आणि त्या 4 पॉकेट्स मधनं अशा पद्धतीचं डोअर कंटिन्युअसली रोटेट होऊ शकतं. ओके, हे 4 पॉकेट मधनं जे डोअर आहे त्याला आपण काय म्हणतो रिव्हॉल्विंग. ओके, त्यानंतर जे की डोअर्स आहे डोअर्स विथ अ प्रोजेक्टेड हिंजेस. हे तुमच्या नॉर्मली घरात तुम्ही बघता. रोलिंग अँड शटर, शटर एक्सटर्नल याचा पण एक पिक्चर मी टाकतोय आणि रोलिंग शटर इंटरनल याचा पण एक पिक्चर टाकतोय म्हणजे ह्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसतात. सो दीज आर द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर डोर्स अँड विंडोज. आय होप तुम्हा लोकांना क्लिअर झाले असतील. हे कोणतं आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर डोर्स अँड विंडोज. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन. बघा इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन. आता नॉर्मली काय आपण ज्याही वेळेला एखाद्याचा प्लान किंवा एक ऑटोकॅड प्लान वगैरे तयार करून देतो त्या केसेसमध्ये आपल्याला त्याचं वर्किंग प्लान, एक्झिस्टिंग प्लान किंवा त्या केसमध्ये त्याच्या घराचं प्लंबिंग सिस्टीम कसं असेल किंवा इलेक्ट्रिक फिटिंग कोणत्या फॉर्मॅटमध्ये केली आहे त्या संदर्भात तुम्हाला एक लाईन डायग्राम प्रॉपरली ड्रॉ करून द्यावी लागते आणि ती लाईन डायग्राम अशा पद्धतीच्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनने ड्रॉ केली जाते. आता यामध्ये काय की काही इम्पॉर्टंट आहे, काहीची गरज सुद्धा नाही. आता काय तर पण मला असं वाटतं की सगळेच जर का एकदा डोळ्या काढून किंवा नजरेखालनं गेले तर बेस्ट होईल. इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन काय आहे किंवा इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन मध्ये काय असतं, मेन फ्यूज बोर्ड विदाउट स्विचेस अँड लाइटिंग पूर्णपणे ब्लॅक आहे. लक्षात घ्या, मेन फ्यूज बोर्ड विदाउट स्विचेस अँड लाइटिंग. कोणत्याही केसमध्ये मेन बोर्ड आहे, कोणत्याच पद्धतीची बटन्स नाही, कोणत्याच पद्धतीचा फ्यूज नाही, फक्त मेन बोर्ड आहे, त्याला पूर्ण ब्लॅक करून दाखवलंय. ओके, मेन फ्यूज बोर्ड स्विचेस अँड लाइटिंग. जर का स्विचेस असतील तर हाफ ब्लॅक हाफ व्हाईट म्हणजे हाफ पूर्ण ब्लॅक हाफ पूर्ण व्हाईट तुम्हाला दिसतोय. नेक्स्ट मेन फ्यूज बोर्ड विदाउट स्विचेस अँड पॉवर असा दिसेल. त्यानंतर लाईट प्लग, लाईटचे जे काही प्लग्स असतात ते तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये दिसेल, डबल आर किंवा डबल केसमध्ये या फॉर्मॅटमध्ये, आणि पॉवर प्लग हे सिंगल याच्यात दिसतात. नेक्स्ट डिस्ट्रीब्युशन फ्यूज बोर्ड विदाउट स्विचेस आणि लाइटिंग हे या फॉर्मॅटमध्ये असतात आणि विथ स्विचेस अँड लाइटिंग हे हाफ मध्ये दाखवलेले आहेत. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय की मीटर नॉर्मली कसं दाखवलं जातं तर हे मीटर नॉर्मली एक सर्कल आणि त्यामध्ये एक स्क्वेअर दाखवला जात असतो. सिंगल लाईट पेंडंट हा नॉर्मली सर्कल मध्ये दाखवल्या जातात. त्यानंतर वन वे स्विच कसा असतो, टू वे स्विच कसा असतो, इंटरमिडिएट स्विच कसा असतो, पेंडंट स्विच कसा असतो, पुल स्विच कसा असतो,
या संदर्भात सगळ्या तुम्हाला गोष्टी इथे क्लिअर केलेल्या आहे, ज्या तुम्हाला IS 962 1967 मध्ये गो थ्रू करायचं आहे. इन केस जर का पेपरमध्ये यापैकी कोणताही एखादा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिलं तर त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. कदाचित ते लोक हे असं दाखवू शकतात अँड दे विल आस्क फॉर दिस वन, व्हॉट इज दिस? सो यू शुड बी नोन अबाउट द इट इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ पॉवर प्लग. हे कोणासाठी आहे? पॉवर प्लग साठी आहे. ओके, सर्कल आणि बाजूला सी लिहिलं आहे म्हणजे काय? चेन पेंडंट, रॉड पेंडंट आणि CW म्हणजे काउंटर वेट पेंडंट. ओके, त्यानंतर डी आहे तर बल्क हेड फिटिंग किंवा फ्लोरोसंट लाईन आहे सिंगल किंवा फ्लोरोसंट लाईन आहे डबल. अशा पद्धतीचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन तुमच्या लक्षात असायला पाहिजे. कदाचित यापैकी एक सिम्बॉल पेपरमध्ये येईल आणि त्या संदर्भात तुम्हाला कदाचित त्याचं नाव विचारल्या जाण्याची शक्यता आहे. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो सॉकेट आउटलेट 2 पिन 5 एम्पियर. 2 पिन म्हणजेच काय झालं बघा. आता नॉर्मली काय आहे की अशा पद्धतीने जर का दाखवलं असेल तर 2 पिन्स आणि जर का असं असेल तर 3 पिन. ओके, त्यानंतर सॉकेट आउटलेट स्विच कंबाईन, स्विच पण असतील तर यामध्ये 3 पिन, सॉरी बरोबर आहे 3 पिन विथ स्विच. त्यानंतर जर का 2 हेड असतील आणि मधात जर का लाईन असेल तर 2 पिन स्विच. त्यानंतर सॉकेट आउटलेट आहे, कन्व्हेन्शन हीटर आहे, इलेक्ट्रिक युनिट हीटर आहे, इमर्शन हीटर आहे, थर्मोस्टॅट कसा असतो या इम्पॉर्टंट नाही आहे. दीज आर नॉट बी दॅट मच इम्पॉर्टंट. यावर जास्त फोकस करू नका, यावर जास्त फोकस करू नका. यू शुड फोकस ऑन दिस वन. बेलवर फोकस करा. त्यानंतर नेक्स्ट टेलिफोनिक इन्स्ट्रुमेंट, टेलिफोन इन्स्ट्रुमेंट पॉइंट यावर फोकस करायचं आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे की ॲम्प्लिफायरवर एक फोकस करायचं आहे, कंट्रोल बोर्डवर फोकस करायचं आहे, सिलिंग फॅन, ब्रॅकेट फॅन, एक्झॉस्ट फॅन, फॅन रेग्युलेटर, कुकर युनिट कंट्रोलर, हॉर्न अँड बुटर, रिले कसा असतो, त्यानंतर रिसिव्हर आउटलेट, मायक्रोफोन आउटलेट यावर फोकस करायचं आहे. त्यानंतर वन वे कॉक, दिस आर द इम्पॉर्टंट. वन वे कॉक कसा असतो, 2 वे कॉक कसा असणार, 3 वे कॉक कसा असेल, 4 वे कॉक कसा असेल, 1 वे कॉक विथ द टाइप ऑफ इनसाइड इनलेट, 2 वे कॉक वॉल टाइप इनसाइड इनलेट. हा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे गॅस फिटिंगसाठी. ओके, तर गॅस फिटिंग मला तरी वाटतं की फार जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. गॅस फिटिंगवर तेवढा काही फोकस कमी करणार नाही. क्लिअर. त्यानंतर आहे बाथ कसा असायला असतो, तर बाथ हा असा शो केला जातो. ओके, त्यानंतर शॉवर ट्रे असा दाखवला जातो, वॉश बेसिन हा या फॉर्मॅटमध्ये दाखवला जातो. ओके, त्यानंतर कॉर्नर लॅबोरेटरी बेसिन कसं असतं तर कॉर्नर पीस हा असा दाखवला जातो. थ्रू लॅबोरेटरी वॉल टाईप ही या फॉर्मॅटमध्ये असते. युरिनल बाउल हा ट्रँग्युलर शेपमध्ये असतो. मला काय म्हणायचंय की जेवढेही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे प्लंबिंगच्या संदर्भात, दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. इलेक्ट्रिफिकेशन पेक्षा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ प्लंबिंग सिस्टीम आर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्यामुळे मला असं वाटतं की प्लंबिंगचे जेवढे आहेत त्यावर तुम्ही प्रॉपरली फोकस करायला पाहिजे. आणि हे सगळे जे काही दिले आहे बघा, तुम्हाला जेवढे दिसत आहेत ना, हे सगळे मी जे यूज करतोय हे फक्त IS कोड 962 मधनं यूज करतोय. पुन्हा एकदा सांगतोय, ज्या लोकांकडे अशा पद्धतीचा IS कोड नसेल त्यांनी प्लीज मला विचारा. आय विल हेल्प यू ऑल रिगार्डिंग द IS कोड 962. क्लिअर. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. पुढे पण काही एक्स्ट्रा कंडिशन्स आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत ते बघणार आहोत आपण आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये. ओके, तोपर्यंत थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू.